नमस्कार मित्रांनो, मी चंद्रशेखर हर्षवर्धन चव्हाण. युनिक बीइंग्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. IBPS क्लर्क 2018ची एक्झाम मी क्लिअर केलेली आहे आणि त्या एक्झाममधून माझे बँक ऑफ इंडियामध्ये फायनल सिलेक्शन झालेले आहे. याचबरोबर IBPS RRB PO मेन्स आणि LIC EDIO मेन्स 2019 या एक्झाम देखील मी क्लिअर केलेल्या आहेत. याशिवाय 2019मध्ये झालेल्या FCI असिस्टंट मेन्स, SBI क्लर्क मेन्स 2019, याशिवाय IBPS PO मेन्स आणि LIC असिस्टंट मेन्स या देखील एक्झाम्स मी जॉब करत असताना अटेम्प्ट केलेल्या आहेत. हे झालं एक शॉर्ट इंट्रोडक्शन माझ्याबद्दल. तर आजचा आपला टॉपिक आहे इंग्लिश सेक्शन. तर इंग्लिश सेक्शनमध्ये बँकिंग एक्झाममध्ये इंग्लिश सेक्शनची तयारी आपण कशा पद्धतीने करू शकतो हे आज आपण पाहणार आहोत. याशिवाय मी बँकिंगची एक्झामची तयारी करत असताना कशा पद्धतीने इंग्लिश सेक्शनमध्ये प्रत्येक वेळी 100% ॲक्युरसी मेंटेन करू शकलो ती स्ट्रॅटेजी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. चला तर मग जाऊया आजच्या आपल्या विषयाकडे. तर मित्रांनो, आज आपण इंग्लिश सेक्शनचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण पाहणार आहोत आणि या संपूर्ण पद्धती मी स्वतः इम्प्लिमेंट केलेल्या आहेत, त्या तुमच्यासोबत आहेत अशा मी शेअर करणार आहे. चला तर मग पाहूया की इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा. पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत की इंग्लिशबरोबर यूज टू कसे व्हायचे. म्हणजे इंग्लिश ही भाषा आपली रोजची वापरातली नाही आहे, तरीसुद्धा आपण इंग्लिश ही आपल्या सवयीची भाषा कशा पद्धतीने बनवू शकतो हे या सेक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर वोकॅब्लरी, कोणतीही भाषा शिकत असताना शब्दसंग्रह खूप महत्त्वाचे असतात आणि त्यानंतरच ती भाषा आपल्याला सोपी वाटू लागते. यासाठी आपण वोकॅब्लरीचा अभ्यास कसा करायचा हे पाहणार आहोत. याशिवाय इंग्लिशसाठी लाऊड रीडिंग मेथड ही मेथड मी स्वतः इम्प्लिमेंट केलेली आहे आणि या मेथडचा अभ्यास करून, ग्रामरचा कमीत कमी अभ्यास करून आपण ग्रामरचे क्वेश्चन्स जसे की स्पॉटिंग एरर्स किंवा क्लोज टेस्ट हे क्वेश्चन्स इझिली कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो हे आपण या मेथडमध्ये पाहणार आहोत. यानंतर ग्रामरचे महत्त्व किती आणि ग्रामरचे किती टॉपिक्स आपण करावेच लागतील किंवा मस्ट आहेत हे टॉपिक्स आपण पाहणार आहोत. यानंतर फायनल टच म्हणजेच सगळा आपला अभ्यास करून झालेला आहे, आपण इंग्लिशचा अभ्यास रोजच्या रोज करत आहे. तर हा अभ्यास करत असताना आपल्याला बँकिंग एक्झाम्ससाठी स्पेशली ॲक्युरसी खूप महत्त्वाची आहे. तर हाच तो फायनल टच म्हणजेच 100% ॲक्युरसी कशा पद्धतीने मेंटेन करायची हे आपण या सेक्शनमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण इंग्लिश यूज टू कसे व्हायचे आणि व्होकॅब्लरी कशी करायची या गोष्टी शिकणार आहोत. इंग्लिशची यूज टू व्हायची म्हणजेच काय? इंग्लिश ही भाषा आपल्या सवयीची व्हायला पाहिजे. इंग्लिशची भाषा सवयीची होण्यासाठी आपण ती भाषा डोळ्यांनी पाहिली असली पाहिजे, कानांनी ऐकली पाहिजे आणि बोलली देखील असली पाहिजे. यासाठी आपण काय करायचं आहे, तर आपण रोज एक कोणत्याही इंग्लिश न्यूजपेपरमधील एडिटोरियल वाचायचं आहे. मग आता इंग्लिश न्यूजपेपरमधील एडिटोरियल वाचत असताना आपण कोणते न्यूजपेपर वाचू शकतो, जसे की द हिंदू, याचबरोबर इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, यापैकी कोणतेही न्यूजपेपर आपण घ्यायचे आहेत. कोणताही एक न्यूजपेपर आपण घ्यायचा आहे आणि त्यातील एडिटोरियल जे संपादकीय पेज असते ते आपण घ्यायचं आहे आणि त्यातले जे आर्टिकल ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल ते आर्टिकल घ्यावं आणि ते आर्टिकल तुम्ही स्टार्ट टू एंड वाचायला सुरुवात करायची. हे आर्टिकल वाचत असताना एक महत्त्वाचा नियम, हे झालं आपलं पहिलं रीडिंग. असे आपण 3 रीडिंग करायचे. पहिलं रीडिंग करत असतानाचा नियम हा आहे की हे रीडिंग करत असताना आपण मनातल्या मनात वाचायचं आहे. हे रीडिंग करत असताना आपण मनातल्या मनात वाचायचं आहे आणि ते तुम्हाला सुरुवातीला त्याचं किती अंडरस्टँडिंग होते या गोष्टींचा काही विचार करायचा नाही. फक्त स्टार्ट टू एंड ते वाचत जायचं आहे आणि मनातल्या मनात वाचत जायचं आहे. वाचत असताना फक्त एकच छोटीशी गोष्ट करायची, ती म्हणजे तुम्हाला अवघड वाटत असणारे शब्द हे अंडरलाईन करत जायचे. फक्त अंडरलाईन करत जायचे. एक छोटीशी पेन्सिल घ्यायची आपल्या हातात आणि अंडरलाईन करत जायचे. हे झालं आपलं पहिलं रीडिंग. हे रीडिंग झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत ते शब्दांचे अर्थ आपण डिक्शनरीमध्ये पाहायचे आणि त्या अंडरलाईन केलेल्या समजा तुम्ही एक 15 शब्द अंडरलाईन केले असतील तर त्यातले फक्त 10 शब्द निवडायचे. अशी शब्द निवडायचे जे तुम्हाला अजिबात त्याचा अर्थ माहीत नाही किंवा जे तुम्ही पहिल्यांदाच पाहिलेले आहेत. असे 10 शब्दच घ्यायचे, फक्त 10 शब्दच घ्यायचे. 10 शब्द आपल्या डायरीमध्ये लिहून घ्या. लिहून घेतल्यानंतर त्या शब्दांचा अर्थ 2 वेळा वाचून काढायचा. त्या शब्दांचा अर्थ वाचल्यानंतर आपण दुसरं रीडिंग घ्यायचं आहे. या दुसऱ्या रीडिंगमध्ये आपण काय करायचं आहे, हे रीडिंग करत असताना 2 गोष्टी फार महत्त्वाच्या. पहिली गोष्ट म्हणजे हे दुसरं रीडिंग देखील आपण मनातल्या मनातच करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे
दुसरं रीडिंग करत असताना थोडं आपलं स्पीड असलं पाहिजे. म्हणजे आपण आपल्या माइंडमध्ये ठेवायचं आहे की बाबा आपल्याला हे रीडिंग थोडंसं स्पीडने वाचायचं आहे, आणि हे रीडिंग स्पीडने वाचत असताना आपल्याला त्याचा अंडरस्टँडिंग देखील तेवढा चांगल्या पद्धतीने करून घ्यायचं. या दोन गोष्टी लक्षात ठेवून ते रीडिंग आपण दुसरं वाचायला स्टार्ट करायचं आहे. याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे दुसऱ्या रीडिंगचा? तर व्होकॅब्लरीचे अर्थ तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे दुसऱ्या रीडिंगमध्ये तेच आर्टिकल तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने समजणार आहे. हे झालं दुसरं रीडिंग. यानंतर आपला तिसरा पॉईंट येतो तो म्हणजे लाऊड रीडिंग. लाऊड रीडिंग मेथड ही मेथड म्हणजेच आपल्या पहिल्या 2 रीडिंग नंतरची येणारी म्हणजे तिसरं रीडिंग आहे. हे तिसरं रीडिंग फार महत्त्वाचं आहे, पण याचं महत्त्व फक्त आणि फक्त पहिल्या 2 रीडिंग नंतरच आहे. पहिले 2 रीडिंग जर केलेले नसतील आणि तुम्ही जर लाऊड रीडिंग मेथड करत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा तितका होणार नाही आहे. ही रीडिंग कशा पद्धतीने करायची आहे? तर ही रीडिंग करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रीडिंग तुम्ही मोठ्याने वाचून करायचे आहे. हे वाचत असताना थोडं अंडरस्टँडिंगवरती भर द्यायचा आहे, आणि याचबरोबर तुमच्या शब्दांचे जे उच्चार आहेत यांच्याकडे उत्तम रीतीने लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे करत असताना तुम्हाला काय फायदा होणार आहे? हे करत असताना 3 गोष्टी होणार आहेत. ते म्हणजे तोंडाने बोलण्याची क्रिया होणार आहे, त्यानंतर डोळ्यांनी पाहण्याची क्रिया होणार आहे, आणि जे तुम्ही तोंडाने बोलता ते तुमच्या कानाने ऐकण्याची क्रिया होणार आहे. म्हणजेच तुम्हाला हळूहळू इंग्लिश ही भाषा तुम्हाला यूज टू व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणजेच इंग्लिश ही भाषा तुमच्या सवयीची व्हायला चालू होणार आहे. यामुळे काय होणार आहे तर तुमचं या गोष्टी तुम्ही रोजच्या रोज फॉलो केल्यामुळे इंग्लिशच्या जे वाक्यरचना आहेत त्यांचे पॅटर्न्स तुमच्या माइंडमध्ये तयार व्हायला चालू होणार आहेत, आणि ते पॅटर्न्स तुमच्या माइंडमध्ये सेट होणार आहेत. हे पॅटर्न्स सेट झाल्यानंतर तुम्ही एक्झाममध्ये खास करून प्रिलिम्समध्ये जेव्हा स्पॉटिंग एरर्स असो किंवा क्लोज टेस्ट असो यासारख्या क्वेश्चन्समध्ये ग्रामरचे अभ्यास जरी नसेल तरी तुम्हाला त्याचा अंदाज एकदम 100% ॲक्युरसीने कशा पद्धतीने लावायचा ह्या टेक्निक्स तुम्हाला आपोआप समजत जाणार आहेत. किंवा एक इलिमिनेशन मेथड की या क्वेश्चनचा आन्सर इथं हे असू शकत नाही, ए असू शकत नाही, बी असू शकत नाही, सी असू शकत नाही, तिन्ही ऑप्शन नाहीत म्हणजे डी याचं उत्तर असू शकते. या पद्धतीने तुम्ही एक जजमेंटवरती ॲक्युरेसीने तुम्ही प्रश्न सोडवू शकणार आहे. हाच या लाऊड रीडिंग मेथडचा मोठा फायदा आहे. मित्रांनो, चौथा आपला पॉईंट आहे की ग्रामर किती महत्त्वाचे. बँकिंग व्यतिरिक्त इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या एक्झाम्समध्ये डायरेक्टली ग्रामर बेस्ड क्वेश्चन्स हे विचारण्याची पॉसिबिलिटी ही जास्त असते. पण जेव्हा आपण बँकिंग एक्झामचा विचार करतो तेव्हा बँकिंग एक्झाम्समध्ये डायरेक्टली ग्रामर बेस्ड क्वेश्चन्स फार कमी विचारले जातात. जसे की प्रीमध्ये 4 ते 5 क्वेश्चन्सच डायरेक्टली ग्रामर बेस्ड असू शकतात. पण असं नाही की ते ग्रामरचे प्रत्येक रूल्स आपल्याला जर माहीत असतील तरच आपण ते ग्रामर बेस्ड क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकतो. आपण जी 3 रीडिंगची मेथड डेव्हलप केलेली आहे, फर्स्ट रीडिंग, सेकंड रीडिंग, त्यानंतर लाऊड रीडिंग जी थर्ड मेथड आहे, या मेथडने सुद्धा ते 3 ते 4 क्वेश्चन्स आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. पण त्यासाठी आपण त्याची डेली प्रॅक्टिस केलेली असणे आवश्यक आहे. पण याचा अर्थ असा नाही की ग्रामर आपण पूर्णतः इग्नोर करायचे आहे. ग्रामरचे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ज्यावरती डायरेक्टली ग्रामर बेस्ड क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात आणि विचारले गेलेले आहेत. ते टॉपिक्स आपण पूर्ण करायचे आहेत जेणेकरून आपला अभ्यासामध्ये एक पूर्णत्व येऊ शकतं किंवा एक कम्प्लीटनेस आपण आणू शकतो. ते टॉपिक्सची नावं आपण डिस्कस करूया. पहिला टॉपिक आहे टेन्स. यामध्ये 12 काळ आहेत. त्या 12 काळांचा अभ्यास व्यवस्थितरित्या करून घ्यायचा, त्यांचे रूल्स पाहून घ्यायचे आहेत. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे वर्ब. या टॉपिकवरती मित्रांनो डायरेक्टली ग्रामर बेस्ड क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तिसरा आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे. खास करून क्लोज टेस्टमध्ये प्रिपोजिशन बेस्ड क्वेश्चन्स जास्तीत जास्त विचारले जातात, त्यामुळे हा टॉपिक देखील खूप महत्त्वाचा आहे. यानंतर चौथा आहे आर्टिकल. आर्टिकलमध्ये मित्रांनो ॲन आणि द यांचा वापर वाक्यामध्ये कशा पद्धतीने होतो, याचबरोबर वाक्यामध्ये कुठे आर्टिकल ॲन द वापरू नये याचे नियम आहेत. ते नियम एकदा आपण डोळ्याखालनं घातलेले असले पाहिजेत. याशिवाय सर्वात महत्त्वाचा टॉपिक ज्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारले जातात तो म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. बँकिंग एक्झाम्समध्ये स्पॉटिंग एररमध्ये खास करून
सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकशी रिलेटेड किमान एकतरी क्वेश्चन्स विचारला जातो. त्यामुळे बँकिंगचे ग्रामरचा अभ्यास करत असताना टेन्स, वर्ब, प्रिपोजिशन, आर्टिकल आणि सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हे 4 टॉपिक्स निग्लेक्ट करून चालणार नाहीत. त्यामुळे या 4 टॉपिक्सचा अभ्यास चांगल्या रीतीने तुम्ही करा. त्यामुळे तुमच्या अभ्यासामध्ये एक कंप्लीटनेस येईल किंवा एक अभ्यास तुमचा पूर्णत्वास येईल. आतापर्यंत आपण पाहिलं की इंग्लिशशी यूज टू कसे व्हायचे, त्यानंतर आपण पाहिलं व्होकॅब्लरीचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, त्यानंतर तिसरी एक महत्त्वाची मेथड आपण पाहिली ती म्हणजे लाऊड रीडिंग मेथड, त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा. यानंतर आपला चौथा पॉईंट होता की ग्रामरचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा किंवा ग्रामरचे मस्ट डू टॉपिक्स स्पेशली बँकिंग एक्झामसाठी. यानंतर 5वा आणि महत्त्वाचा पॉईंट येतो आहे, सगळा आपला इंग्लिशचा अभ्यास करून झालेला आहे, पण एक फायनल टचअप म्हणजेच 100% ॲक्युरसी कशी मेंटेन कराल याविषयी आपण आता डिस्कस करणार आहोत. कोणत्याही एक्झाममध्ये 100% ॲक्युरसी मिळवण्यासाठी एक मूल मंत्र आहे, तो म्हणजे प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. जेवढे जास्त क्वेश्चन्स तुम्ही एखाद्या सेक्शनचे प्रॅक्टिस कराल तेवढी जास्तीत जास्त तुम्हाला त्यामध्ये ॲक्युरसी मिळणार आहे. तर ही प्रॅक्टिस तुम्ही कशामधून करू शकता हे तुम्हाला सांगतो. bankersadda.com आहे, यांचे अड्डा 247 हे एक ॲप्लिकेशन आहे, हे तुम्ही डाउनलोड करा. याचबरोबर ग्रेडअप हे देखील एक ॲप्लिकेशन आहे. हे दोन्ही ॲप्लिकेशन मी स्वतः अभ्यास करत असताना एक्सटेन्सिव्हली यूज केलेले आहेत. अड्डा 247 आणि ग्रेडअप या दोन्ही ॲप्लिकेशनवरती इंग्लिशचे डेली 10-10, 15-15 मिनटाचे क्विजेस येतात. ते क्विजेस आपले पहिले जे 4 पॉईंट सांगितले त्या पॉईंटचा अभ्यास केल्यानंतर हे क्विजेस आपण सॉल्व करायचे आहेत. हे क्विजेस आपण डेली सॉल्व केल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे की नेमकं कोणत्या क्वेश्चन्समध्ये आपल्या जास्तीत जास्त चुका होत आहेत आणि कोणत्या क्वेश्चन्समध्ये आपले जास्तीत जास्त कोणत्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये आपले जास्तीत जास्त क्वेश्चन्स बरोबर येत आहेत. यामुळे आपण एक डिसाईड करू शकतो की ह्या टाईपचे क्वेश्चन जर आले तर माझी यामध्ये 100% ॲक्युरसी आपण मेंटेन करू शकतो. आणि ज्या क्वेश्चन्समध्ये तुमचे जास्तीत जास्त चुकत आहेत त्यावरती तुम्ही एक्स्ट्रा फोकस करून त्याचे पर्टिक्युलरली ग्रामरचे टॉपिक्स वगैरे कवर करून तुम्ही त्यामध्ये देखील 100% ॲक्युरसी मेंटेन करू शकता. मित्रांनो, येणाऱ्या माझ्या व्हिडिओमध्ये आज आपण जो सेक्शन पाहिला व्होकॅब्लरी, याविषयी मी व्होकॅब्लरीची डायरी मेंटेन करायची आहे, त्यामध्ये ती डायरी कशा पद्धतीने मेंटेन करायची आहे या गोष्टीबद्दल तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे. मी स्वतः बँकिंगचा अभ्यास करत असताना 3 डायरीज मेंटेन केल्या होत्या. त्या 3 डायरीज एकदम छोट्या डायरीज मेंटेन केल्या होत्या. त्या 3 डायरीज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही रोज 10 शब्द लिहायचे आहेत आणि मिनिमम किंवा मॅक्झिमम तुम्ही किती शब्द त्या डायरीजमध्ये लिहून काढायचे आहेत आणि त्यांची रिव्हिजन कशा पद्धतीने करायची आहे या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्यामुळे येणाऱ्या माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. याबरोबरच व्हिडिओ कसा वाटला याचा अभिप्राय आणि प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. तुमच्या काही शंका असतील, अभ्यास करत असताना तुम्हाला काही अडचणी येत असतील ते देखील तुमचे डाऊट्स कमेंट सेक्शनमध्ये विचारा. वेळच्या वेळी तुम्हाला त्याचे उत्तर मी देत जाईन. धन्यवाद.